भाजप आणि शिंदेंच्या पक्षाचा विधानसभेसाठी राज्यात 200चा नारा. कार्यकारिणी बैठकीत लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचा घेणार आढावा. शिंदे फडणवीस सरकारने घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर. दुपारी 12:30 वाजता कणेरी मठात घेणार अदृश्य काळसिद्धेश्वर महाराजांची भेट. मुख्यमंत्री माध्यमांशी साधणार संवाद. नाशिकमध्ये भाजप कार्यकारिणी बैठकीचा आजचा दुसरा दिवस. राज्यातील 23 खासदार, मंत्री आणि पदाधिकारी राहणार उपस्थित. तब्बल 21 महिन्यांनंतर अनिल देशमुख आज नागपुरात येणार. अनिल देशमुखांच्या स्वागतासाठी नागपुरात जय्यत तयारी. दुपारी 2 वाजता अनिल देशमुख पोहोचणार नागपुरात. 409 कोटी रुपयांच्या कथित बँक फसवणुकीप्रकरणी आमदार रत्नाकर गुट्टेंविरोधात गुन्हा दाखल. गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेड विरोधात सुद्धा गुन्हा दाखल केल्याची माहिती. मेळघाटातील कटकुंभ इथे 2 गटात तुफान राडा. जमिनीच्या वादातून एकमेकांवरती दगडफेक. अनेक जण जखमी. पोलिसांकडून तपास सुरू. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर लवकरच 20 ठिकाणी विशेष सुविधा उभारणार. पेट्रोल पंप, हॉटेल, स्वच्छतागृह आणि वाहन दुरुस्ती केंद्र होणार सुरू. धुळ्याच्या शिरपूर शहरात अल्पवयीन विद्यार्थ्याची सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या. आत्महत्या प्रकरणी तिघांवरती गुन्हा दाखल. तपास सुरू. गोकुळ दुधाच्या दरात वाढ. मुंबईमध्ये म्हशीच्या दुधाच्या दरात 3 रुपयांची तर गाईच्या दुधाचे दर 2 रुपयांनी वाढले. उद्या रेल्वेच्या मध्य आणि हार्बरवरती मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवरील रूळ आणि ओव्हरहेड वायर आणि सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी ब्लॉक. तर अप आणि डाऊनच्या गाड्या उशिरानं धावणार. आणि टिकटॉक कडून भारतातील सर्व कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याची माहिती. 28 फेब्रुवारी असणार शेवटचा दिवस. कंपनीकडून कर्मचाऱ्यांना 9 महिन्यांचा पगार.